बायचं नात बायचं ना हा. नाही तो नाही नाही सोडणार सोडणार नाही सोडणार लय छपरी दिसतो रे तू. आपण काय बसले अवघड आहे. हो गावातलं एक नंबर छपरी तो माहिती हो का? त्याच्या चला पुढं आता तू अजून कोण मिरचीची गेलं? धुनी शिवाय तू बातच नाही नका होणार. मॅडम इथं तर कोणी दिसणार नाही. काका दिसतंय. ओ काका, काका ऐकायला नाहीत का तुम्हाला? का इकडे या. काय इथं बाबूरावचं घर कुठे? बाबूराव कोणतो जेव घाले हा तोच तो. कुठे राहतो तो? बाबूराव इथं एक बाबूराव जेव घाले आणि एक बाबूराव तोंडजोडे. तुम्हाला कोण हवंय? तोंड जोडे कुठे? तोंडजोडे हा का हो काही तोंड जोडायचं काय जाऊन त्याचं अहो आता काय सांगू तुम्हाला, त्याच्या बायकोने कंप्लेंट काय केली. सांगू म्हणजे तुम्ही कोण खरं आहे? खरं सांगा. अहो खरंच सांगते ना, मला कोणाची भीती? आणि मला बी कोणाची भीती नाही. मी कोण आहे माहितीये का? कोण आहे तुम्ही? सरपंच आहे. आणि तू मला दोनदा तीनदा काका काका म्हटली. मला खूप वाईट अरे. वाटत काका म्हटल्यावर. मग काय म्हणायला पाहिजे नव्हतं? हे बा काका नाही म्हणायचं मला फार तर आहे ना दाजी म्हटलं ना मग आवडल. नमस्कार दाजी. हा ते मला काका म्हणले लय राग येतो. पण आता चला तू मी अनोळखी कधी आला या पोलीस स्टेशनला? आता 4 दिवसापूर्वी माझी बदली झाली. हा का? हा अहो अख्खं गाव मला सरपंच म्हणतं. सरपंच म्हणलं मला थोडं बरं वाटतं. आणि तुम्हाला सरपंच म्हणायचं आवडत नसेल ना तर हा. मला दाजी म्हणा. मग दाजी म्हणलं गोड वाटतं मला. बरं ठीक आहे, सरपंचच बरे. अरे नमस्कार सरपंच. म्हणा ना आता- दाजी. अहो दाजी नाही आवडत का? बरं दाजी. कुठे बघ तू हे बा, बरं बाबू? दाजी नाही खरोखर दाजी म्हणायचं. खरोखर म्हणजे? हे बा माझं पूर्ण सहकार्य राहील. मला जर दाजी म्हटली ना तू हा? अहो तुम्ही पोलीस सोबत बोलताय असं? अहो, मग आता- इथं कुठे तुम्ही रिश्ते नाही लावून नाही, राहिले? जरी जरी आहे ना तर माझ्या वयाच्या मानाने ते योग्य वाटतं ना. आता तू काय 18-19 वर्षाची दिसती मला, त्याच्यामुळे मी आरे कार्य करतो ना. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना माझी छोटी मेवणी आहे ना अगदी तुझ्यासारखी आहे. त्याच्यामुळे मला वाटलं तू जर दाजी मला म्हणशील ना तर मला खूप मजा वाटेल मग. हा? आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे लोक, आम्ही कोणासोबत रिश्ते लावतच नाही. नाही का? कळलं का? हम्म. नाही नाही रिश्ते नाही, फक्त मला दाजी म्हणायचं. बाई हा, हे बाई मी बोला ना. पोलीस बाई म्हणण्याऐवजी ना मी मॅडम म्हणाल आणि तुम्ही मला दाजी म्हणा. काय बिघडलं? म्हणा काय बी, पण मला ते बाबूरावचा पत्ता सांगा, लवकर सांगा. बाबुरावच्या तिथं जायचं ना. हा. बाबुराव तोंड जोडे ना. हा, हे बघ, ही तोंड वाट जोडे आहे ना सरळ अशी जायची. हा. नंतर मग एक आडवा पाट लागल. हा हा पाट असा दनादन वाहतो बर का. म्हणजे पाणी आहे त्या पाटाला खूप. हा हा तर इकडं न जाता इकडं जायचं. आणि मग पुढे इकडचं कशाला सांगता? मग असं इकडे सांगा ना. हा ना मग तुमच्या ध्यानात राहावा म्हणून सांगतो. ह्या साईडला जायचं. कोणता हात म्हणतात याला? उजवा. हम्म. उजव्या साईडला जायचं. आणि हा. समोर एक पिवळा बंगला दिसल. पिवळा? पिवळा बंगला आणि 2 नारळाचे झाड आहे. हा एकदम सोपी निशाणी आहे. पिवळा बंगला आणि 2 नारळाचे झाड, सरळ जायचं आणि आडवा पाट. बरं ठीक ओके. आहे, येते मी. बरं आता ते दाजी म्हणायचं फिक्स ना अगदी? मला काका म्हणायचं. म्हणा ना दाजी काय बिघडलं? अहो किती मस्त नातं असतं दाजीचं अहो नेहमीचं. आम्ही पोलीस मध्ये, आम्ही कोणासोबत रिश्ते नाही लावत. हो मला हो येऊ द्या. हो इतके तर हा म्हटल्या. आणि आता बाबुरावचा पत्ता सांगितला ना लगेच पलटी खाल्ली का? काय पोलिसाची जात राहते राव. अहो ठीक आहे दाजी, दाजी चला मला हा येऊ द्या. दाजी म्हणायचं हा हा? हो, ओके. दाजी चला बाय. ओके ओके ओके. काय एक याला एक ही नंबर. बायको आहे ना कुठे गेली कुलूप लावून चावी ठेवून गेली नाही. एक तर मला भूक लागली. हां रानातून आले काम करून थकून बागून. हां आले हिला अजिबात नवऱ्याची काळजी नाही गाडची. हां बाबूराव कोण आहे इथं? आमच्या गावात 2 बाबराव आहे मॅडम. बाब एक तोंडजोडे. हा बाबूराव तोंड जोडे कुठे? तोंडजोडे मिस आहे. काय रे, सो बायकोने कंप्लेंट केली आहे? बा बायको ना मग नाही हो काय बोलत तुम्ही अशी हाणामारीची केस आहे तुझ्या? हा ना मारायची. मग अहो माय बायको सारे सकाळची कुठेतरी गेली. मला भूक लागली म्हणून मी घरी आलोय तेव्हा कुलूप लावून गेली. चावी सुद्धा ठेवली नाही. तुझ्या नावावर कंप्लेंट ठोकलेली. कंप्लीट केली बाबा. मग का बदल? हाणामारी तू दररोज तिला मारतो? हो मॅडम हा माझ्या बायकोला मी मारितच नाही. मग तिने कसं काय कंप्लेंट केली? दुसऱ्याची बायको होती काय ती? अहो दुसऱ्या आता काय माहिती कोण मा बदल काय केलं काय कळणारच. अरे बाबा तू दररोज मारत असल, पुरुष जातच असली. हा सगळा मग बसा ना मॅडम बसा 2 मिनिटं. काय येतो मी आता आता जाय पाणी घेऊन ये माझ्यासाठी. आता येणं चावी पाणी आणलाच तुम्हाला पण चावी नाही ना घराची. अरे हा? चावीने मग आणून कुठून तरी पाणी आणि एवढं उन्हात आणायचं तुमच्यासाठी? तुमचे हे, लफडे करत फिरावं लागतात. काय आता बायकोला मारायची गरज होती? अहो काय झालं रात्री ना तोच आमचं भांडण झालं. ऐका हा रात्री भांडण झालं. हा पण आता तुम्ही समजा का कावर झालं सर. पण मग कसं आहे बरं आहे की नाही? बाबरा तुम्ही तरी नॉटी. नाही होत तसं नाही म्हणजे होतेच राहते ना बायकोची भांडणं. हं?
अहो तिने कंप्लेंट केली रितसर कंप्लेंट आहे आता आम्हाला तर दखल तर घ्यावंच लागेल ना हा. तुमचं थोडं जरी भांडण असलं तरी हा नाही बरोबर तुमच्याकडे कंप्लीट आली म्हणजे मग तुम्ही येणारच आमच्याकडे बरोबर तुम्हाला उचलायला सांगितले आम्हाला कधी आता येणार मग टाइम असतो काय त्याला ती म्हणली का तुम्ही आले उचलायला आम्हाला वरतून ऑर्डर आहे सहा बाकून का अच्छा अच्छा मला ती म्हणली का उचलत डायरेक्ट चला आता कुठं कुठं म्हणजे पोलीस स्टेशनला चला ओ मॅडम मी काय केलं असं उठा गोड गोड बोलू तुमचं राहिले. काय तुमचं काय नाव आहे तुम्हाला काय करायचंय धोत्री मॅडम तुम्हीच आहे ना हा बरं 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 चला. तुम्हाला पाहिलं होतं बरं का एकदा मी तुमचा स्वभाव चांगला आहे फक्त तुम्ही तिडवून मस्का येशील मारू ना राहिले का तुम्ही मला तिडवून येशील ना फक्त अहो, पोलिसाला मस्का मारते तुम्ही नाही नाही बस का नाही हो पहा बरं का मॅडम हो पाहत अहो मी तुम्हाला एकदा होतं पाहिलं होतं तिकडे पोलीस स्टेशनला हे शेत कोणाचे हे आपलंच आहे सगळं एवढं शेतीबाडी असून बायकोला मारतो का रे तू तुला पटतं का हो आता ती काम करीत नव्हती रुसून बसली होती आणि मी एकटा काम करायचो चला आता तुम्हाला उचलायला लावले चला आता आता शेती ऑर्डर आलेली हा चला पुढं पायी पायी जायचं का माझं तुला काय घोडे आणू का काय त्याच्या बायको न्यायला आले मला ते अहो न्यायला नाही हा? एक ठेचायला पाहिजे चांगलं याला काय? जाऊन जाऊन स्वतःच्या बायकोला मारतो गावातल्या लोकांच्या बायांच्या माग लागतो काही खरंय का याचं म्हणजे तुला आता हे बोलायचं की आता यायची दखत हे बोलायचं का बघ. म्हणजे खरंय आरुद्री करतो गंगे, कोणाला मारतो अरे का? काय- बघितलं का कसा बोलतो गंगे, त्याला अरे. बायांसोबत बोलायची अक्कल आहे का गंगे बरोबर तोंड सांभाळ जरा complaint केली पोलीस याच्यात. जरा पोलीस आहे म्हणजे त्यांनी तिला ठेचला पाहिजे चांगला असं हा ना मिरचीची धुनी दिली पाहिजे उलटा करून तुला तर तेव्हा हस- तू बायांचं नाव नाही तुला घेतलं तर हसूच झालं ग असू नये मला अशी गोड गोड स्वप्न पडते हा, माहिती का तुला वाटतं कवा बाब्या निघून जाईल अहो मी तर कधी मरण आणि कधी मी दाव्याचं जेवण करणं असं झालंय हा, तुझी मजा होईल आहे की नाही लय मजा होईल गावातली एकदा लेंद्री निघून जाईल बरं. अहो मॅडम तुम्हाला काय सांगू आपण रस्त्याने मी त्याला ए गंगे ये ठके ये सवय याला त्याला आवाज काय झालं माहिती स्वतःची मॅडम काय रे मला अक्कल आहे का तुला नाही काय माहिती का मी चाललो का रस्त्यानं मग मला ती सवय लागेल ना अहो पण बाई बायांनाच माणूस काय दिसतं का नाही तुला तो बायांनाच आवाज येतो माणसाला नाही देत आणि ती भाऊजाई भावाली अरे भाऊजाई जरी असली हा. पण काय गरज यायला त्याला आवाज स्वतःची बायको दिली मारायला काढून खाय प्यायला माझ्या इथे येतो 2 दिवसापासून त्याला दिलंच नाही म्हटलं काल तुझी धकमारी कर तिकडे बायकोनीच कंप्लेंट दिली दररोज तिला मारतो दररोज रात्रीला मारतो लय मारतो तिला अहो त्या दिवशी ते बाथरूम मध्ये तिला उलट केला आणि मग पाणी वाटलं वरतून किती का बकेट वर चांगलाच नाही या लोक एव्हिडन्स देत आहे म्हणजे तू खरंच केलं असेल हे. नाही नाही काय झालं माझी सासू येईल होती ना हा. मग ती सासू आजारी पडली आणि तिला आंघोळीला गेली तिने गाण करून ठेवली काय झालं अरे कुठं काय झाले बाबा हे पोलीस आले मला न्यायला अरे वा. हा त्यात ही गंगी वाडा बोल राहिली अरे गंगे हा हा अरे ते काळूबाईनी बोलवलं होतं तुला ना संध्याकाळी कधी ऐका बघितलं मॅडम बायाच बोलवता याला नुसतं आणि हा एक जोडीदार त्याला काय रे तू ठेके जाऊन आला का नाही मी मला काय संबंध रे बाबा मग तुम्हाला निरोप घेऊन आला का काळू बाकी जाईल हा तिला म्हणा तू पोलीस स्टेशनला गेला पहिले म्हणा त्याला वेळ भेटलो तिकडेच पाठवून दे म्हणा जेवण अरे ती काळूबाई म्हणत होती बाबूराव लावलं हा तर काळूबाई म्हणे मी बाबूरावला लय मारलं बाबरावला बोलावलं लोकांच्या बायांच्या मार खायचाच लायकीचा आहे. हा चांगला नाहीच आहे गावामधला कलंक्या त्या दिवशी तू मरशील ना अख्ख्या गावाला इतका आनंद होईल बाया तर लय सुखी होती बाया म्हणतील बरं बाई एक नारद मुनी गेला गावातला गंगे तोंड सांभाळ तुला सांगतो माझ्या डोकं जर सटकले ना तुला सुद्धा मारायला बसले आता बरोबर हा बघितलं? जरा ठेव. ए, शांत बसा. हा. काय चाललंय तुमचं हा. दोघांनी शांत बसा. तुम्ही सांग दोघांनी मॅडम शांत बसा. तुम्ही सांगा बरं तुम्ही याला उचलताय का का मी काय? घरी येतो गावामध्ये त्याला तो आता का- मिरचीची तो केस करेल का भुर्जी भाव भेटणार आहे. मा बायकोन करेल आता मी पण करते माझी हा. पण एक लिहून घ्या काय घ्यायचं वाली? लिहून घ्या काय माझ्या घ्यायची? आले बायांना त्रास देतो या तुम्ही पण या पोलीस जाती पाडील. स्टेशनमध्ये या. चला कोणला? बाबूराव ते पहिलंच तिने दात पाडील तो आता दुसरं पडल अजून बरं आता काय करायचं नेमकं हा आता काय काळूबाईने बोलवलं होतं ए जाऊ दे एक तिथं माझ बायकोचा डोक्याला ताण झाला तू कुठं आहे काळूबाईचं नाव ही काढतो कधी बायको केली तू कवा ही नाही बरे बायको ती गंगी बरे ती कायची बायको मारली ती मावाली भाऊ जाई तू हात करू म्हणून राहिला नाही बायकोने केस केली बायकोने त्याच्या केस केली भाऊ काय केस केली बायकोने बायकोला मारलंय त्यांनी रात्री दररोज मारतो बायकोने नकल मारलं याला बायकोनी मारलं असेल तो डोक्यात फरक पडला का बावळाट्या हा मी पाहिले 17 वेळेस हा मार खातो म्हणजे काय तू बायकोच मार खातोय मी आणलं तिला हा हा ना बघा कसा कबूल झाला बायकोला मारला तर घेऊन जा याला घेऊन जा कुणा? घेऊन जा घेऊन जा कबूल झाला बायकोला मारलं बरं, मॅडम, उचललं तर. मॅडम, तुला मिरचीचे दोन्ही रे चला आता चाल बरं मी काय म्हणतो, ऐका ना ऐका ना. काय एवढं तिकडे जावंच तर आहे ना मग 500 रुपये घ्या मेट्रो टाका इकडे अरे ई, मी बाई, भ्रष्टाचारी बाई, पोलीस बाई, आहे बाई. अहो मॅडम तुम्हाला रिश्वत देतो हा लाच देतो का मला तेवढंच घरातलं भाजीपाला होईल
दलिंदर ते का भाजीपाल्यावर जगत आहे का? गण पेमेंट भेटतो मला. दर महिन्याला होतो का? मग तू पेमेंट करतो का मला? नाही तसं नाही, पण घ्या मिटून जास्त बोलते तू. चल हो घ्या मिटून मॅडम. नाही, तिकडे चल. जायचं असं ना मॅडम मॅडम वडा न्या. आता तुला वडायची गरज आहे का? नाही मॅडमचं लय अवघड दिसत आहे. मॅडम काय नुसतं पगारावर मॅडम. जगत इतका काय ओ माहिती. मॅडम तुमच्या पकड आहे का? मग कशाला? काय पकडून धरायला तुला? याची जीभ अशी ओढून काढा पकडीने. लय आता बोलत तू बऱ्या बोलाने ऐकतोय का नाही? चालतोय का नाही? नाही तर तुला ओढीत ए अरे नाही. गप ना, काल मध्ये बोल कर. चल ना. कोण चल. मी का? हा बरं, संध्याकाळी मी कोणाच्या विरुद्ध कंप्लेंट? त्याच्या विरुद्धात आहे का? नाही मारा. मग चल. 1 किलो गुळ चल आणून काय? मी संध्याकाळी. काय आलं येऊ अरे पुढे चल ना. चल ना. निघ. म्हणे की चल गंगे खाऊ बायका लागतं याला फक्त. गंगे गंगे तुम्ही भाऊ बंद आहे ना? पण का असं झालं तुम्हाला आता? हा मला तर एवढं हसू झालं एवढं हसू झालं. निघ इथून. हा ना बर पाहतो ना बाहेर आल्यावर. बस कर. बायकांचा नादले बेकार राहतो हा. हा. मी सोडणार नाही. सोडणार नाही म्हणजे? नाही आता काय करायचंय? येडा आहे आता का? जाईल मध्ये परत बाहेर येईल. तू कोणाला सोडणार नाही? हा कोणाला? बाहेरचं नात. बायचं ना? हा, हा. नाही तो नाही नाही सोडणार. सोडणार. नाही सोडणार. लय छपरी दिसतो रे तू. आपण कामच लय अवघड आहे. हो गावातलं 1 नंबर छपरी तो. हो त्याच्या चला पुढं आता तू अजून कोण मिरचीची गेलं? धुनी शिवाय तू बातच नाही नका होणार. मॅडम ते मूळ व्याध होईल त्याला नका. ऐका तू येतो मॅडम. का मला थोडी? हं? चल ना कशाला? पोलीस स्टेशनला. ए मी तुला सोडायला चाललो. हा येतो ना. हा. तुझी काय मिरवणूक चालली का? याला चल त्याला चल कधीच हा? चाल चाल करतोय. पटपट चाल. मॅडम टाइम वेस्ट केला एवढा. मग जाता जाता मला काळूबाई घेऊन चालला मला. मॅडम मी काय म्हणतो ऐका ना. हो सरपंच अहो बाबी काय मला वाचवा ना. काय भानगडे पोलीस अहो, सरपंच मला घेऊन चालले ते. अरे मला- नीट तर सांगशील का मला नाही? घेऊन चालले. काय केलं तो हा? मी काहीच करेल नाही. हो पोलिसीन बाई मा बायकोने केस केली ते म्हणत. म्हणजे मा बायकोला आणतो ना मी. हा हा. त्याच्यामुळे ते मला हा लाखात एक बोलला मा बायकोला हाणतो ना मी. हा. अरे बाबा माणसाला आहे ना कुत्र्याला हाणायचा अधिकार नाही कुत्र्याला आणि तू खुशाल म्हणतो मा बायकोला हाणतो ना मी. थोडं वाचवलेले बोलण्यापेक्षा सरपंच आपला शिवाय- अरे बाबा तुला किती वेळेस सांगेल तुला तुझ्या बायकोला 4-5 वेळेस अमोल यांच्या घरी जाऊन यांचे भांडणं मिटवलेले मी का बाबा बायको ही अर्धा अंगी आहे. नाही ना मी बी एक दिवस गेलो हा. ती पक्की याला जोडीत होती कुत्र्याच्या आईवानी तरी मी सोडवलं विचार त्याला. अरे मग ती चिडल्यावर काय करील कधी कधी चिडायला तिला मीच सल्ला दिले हम्म. का याला सुद्धा लाटून काढत आहे. चाल. सरपंच आहोत तेव्हा ते चला हो, आवरा. हो. हो, द्या, चल. तुमचं तुम्हाला ऐकलं. सांगितलं ना त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याने बायकोला दररोज मारतो. त्याला बायकोचा चाळ आहे बायकांचा चाळ आहे त्याला. बायकोला तो सोडत नाही. दररोज तो नाटके चालू राहतो त्याचे आणि खूपच दलिंदर माणूस आहे. चल रे. ओ, ओ, हो, ओ. हो, मॅडम अहो, सरपंच थांबा. ऐका ना आम्ही आपलं. सरपंच आहे का? चला चला काय करू राहिले? हा. सरपंच आहे ना हो. सरपंच येऊ नये आता कोणी येऊ. नाही हो नाही हो मॅडम. नाही येत कार्यकर्ता आहे का तुम्हाला. बरं नाही जा येत? तुम्ही. जा नाही येत ऐ माग सर. शिस्तीत बोलायचं नाही येऊ चल शकत ना. ते. अरे लोकप्रतिनिधी आहे ना त्यांनी मी सरपंच आहे गावचा हा माझा मग? कार्यकर्ता आहे. बरं मी काय सरपंच आवरण केलं मिटून अरे इकडे. अरे ते बाईले गोड्यावर दिसते एकदम. ए शांत बस. तुला जायचं का जेलमध्ये? म्हणजे चल जेलमध्ये चल. हो, तू मी पण काय चल मा बायकोला याच्यासोबत. मारितो काय चालेल. मॅडम याला जोडी घेऊन जा. चला. ते काय कामच नाही. चला. ऐका ना मी काय मा बायकोला मारितो काय मला जेलमध्ये घेऊन चालले. मारतच असेल मग हे मध्ये मध्ये का बरं करतोय तू? अहो बायको आहे त्याची मारल्याने मग? काय बिघडलं तुम्हाला काय माहिती 4 भिंतीच्या आड काय राजकारण अरे चालतं? बायको मधील त्याला काय अधिकार दिलाय का कोणी? हे बघा हात कार्यकर्ता काय सांगू राहिला यांनी जरी बायकोला मारलं ना पण याच्या बायकोनी याला जरी मारलं तर हा बी त्याच्या बायकोला अहो मारतो. मला बायको कशी काय मारे? मी मा बायकोला मारले. हा, बोल. तेवढं बरं, हा काय कबूल बोल? झालेलं कबूल झालेलं नाही, चल. बायकोनी कबूल मारलंय. झालेलं. बायकोनी मारलं बायकोने मारलं. बायकोनी सुद्धा याला मारलं. ए, डोक्यात का तू सटकेल हा? हा? कोणी मारलं अरे मग? मी मारले बायकोला. ते बघ, कबूल झालाय तो. चला मानामध्ये टाकायची धमकी चला. देऊ राहिली भाऊ. बाबराव बाबराव चल. तू इथून मिटून घेऊ नाही, चल. मॅडम त्याचं सोडा. बरं का, हो, मी येत मॅडम नाही मला फोन कर नंतर. मॅडम त्याचं सोडा. ओ याला याव द्या ना. ओ ओ काय मी काय सोडा? तू जायचं का जेलमध्ये? हे सोडा ना. याला जेलमध्ये नाही जायचं का तुला? याला याव द्या ना याला याव द्या त्याला ना. जोडी चालतो मी चल, काळूबाई पर्यंत. काळूबाई परत चालला. चल तुला घालते जेलमध्ये आता. मॅडम मला पाहिजे ती काळूबाईला मारिती आम्हाला याला. कंप्लीट करायला का? मला लय मजा वाटत ती काळूबाई जाऊ मारिती ना मॅडम. हा. लय मजा वाटत ती. काय रे मॅडम बाबा? बोराटीचा काय काटे लटकशाल त्याला तुम्ही. माझी नको चिंता कर. तुझी मॅडम चिंता कर तू हो आता. मॅडम तुम्ही एकट्या नाही ना तिकडं चला. हा एकटे नाही म्हणजे नाही सगळे याचा पोलीस मला team भरोसा आहे. नाही.